कैलास भाऊ हा नाव सांगा नाव. हा कैलास काळोखे. बर बर. तुम्हाला बरं वाटतं का आता? हा जेवण केलं का? कैलास भाऊ जेवण केलं का तुम्ही? हा बर बर बर. करा आराम, मी तुम्हाला भेटायला येईल पुन्हा. हा काळोखे. तुम्ही किती भावंडे? चार भावंडे आहेत, 4 बहिणी आहेत. 4 भाऊ आणि 4 बहिणी. हे किती नंबर शोध आहे? किती नंबरचा आहे? तिसरा नंबरचा आहे. पाचवा नंबर. त्या 2 वारलेत म्हणून माझ्या लक्षात मोठे मोठे वारले बरे त्याचा. पाचवा 5वा नंबर. मग ते अगोदर मग मागून 5 झाले. आता आपण आहे ना थोडीशी जे काही तुमच्या पेशंटला फरक पडला त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे भेटायला आले होते. अजून तुमचे बंधू एक होते, भाचा होता, अजून एक बहीण होती, 3-4 जण आलेले होते. तर त्या कंडिशन मध्ये काय होतं आणि आता त्यांच्या परिस्थितीमध्ये काय बदल आहे? आता परिस्थिती म्हणजे औषध दिल्यापासून जेवण जाते. पहिल्यांदा असं थोडं पाणी जरी टाकलं तरी इकडून इकडून थोडं सुद्धा पाणी जात नव्हतं आणि हात बी उचलत नव्हता इकडचा. म्हणजे पहिल्यांदा अगोदर थोडा सुद्धा उचलत नव्हतं. आता औषधाची सुरुवात केली, हात उचलत, थोडा पाय हालचाल करतो, जेवण जातं, हाका मारितो, आवाज देतो मोठ्याने. तर पहिल्यांदा काहीच नव्हतं, काहीच नाही. मला तुमच्या दुसऱ्या एक बहिणीने सांगितलं की म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये जरी त्यांना कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. सलाईन दिलं तरी कळत नव्हतं, इंजेक्शन खरे घेते. हा खरंय. मग डॉक्टर म्हणले घरी घेऊन जा. मला ते बंधूंनी सांगितलं बहिणीनं की 2 दिवसाची डॉक्टरने. हा म्हणजे घरी घेऊन जा, कशाला तुम्ही दवाखान्यात पैसे घालतात, कशाला सारखं घेऊन येतात. आमचं मन आम्ही जायचो घेऊन, तर ते म्हणायचे नका आणू, राहू द्या घरी. औषध सुरुवात केल्यापासून जेवण जाते, मोठ्याने आवाज देतोय. किती दिवस झाले तुम्ही औषध चालू केलं? आता 2रा महिना आहे ना. 3 तारखेला एक पुरा महिना होईल. बरोबर. आणि हे 2रा महिना. आता 2रा महिना चालू आहे. औषध कुठे आहे? हे नाही काय काय असतं 2-3 काल आणलंय. ती बॉटल पण घ्या. नाही खालचं काय खूप हेच मेडिसिन आहे ते. लोकांना सांगा, लोकांना विश्वास बसत नाही. आता ज्या समजा मला सगळ्या मित्रांना सांगायचंय महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण भारतातल्या, तर माझ्याकडे हे मेडिसिन घेण्यासाठी राज्य